माझं लग्नच नाही झालंय, हे सिरियल मधले नवरे आहेत. लग्न नाही झालं तर एवढं मोठ्याला कुंकू लावून कशाला मिरवत असतीस तिथं? माझ्याशी ना शी काय डायलॉग. आणि म्हणती मी करोडपती, एवढा मोठा बंगला, इन तर 4 साड्या घालतीस आलटून पालटून. आई काय संबंध? नाही तर काय, एवढा पैसा काय उरावा घेऊन जाणार आहेस? तिरडीवर नेणार आहेस वय? मी नाही. साड्या बदल. आमच्या पैशाच्या नसतात त्या साड्या, आमचं कॉस्ट्युम डिपार्टमेंट असतं काकू. तर ते डिझायनर. एक मिनिट बाप. आई ऐका माझं. आई ग आई. ओय ग. हो कसं का वाढलं खाचा ग तू. तुला सांगत असते ह्या टवळीच्या हातचं नको खाऊस, ती तुझ्या जेवणामध्ये इश टाकते. मी किती मोठ्याने ओरडत असते, माझ्याकडे तुझं लक्षच नसतं बाई. मग आणि त्या दिवशी तू ते पायरीवरनं पडलीस तर काय स्वतः पडलीस होय? मग अगं ह्या टवळीसाठी मी ना तुला ढकललं होतं. मी तुला सांगते अगं लेकरा, माग बघ तुझं लक्षच नसतं माझ्याकडे. बरं, अहो, मला तुझा आहे ना एक कान माझ्याकडे ठेवत जा, मी सांगते तुला. अहो मी टीव्हीत असते, तुम्हाला मी दिसत असते पण आम्हाला तुम्ही नसता दिसत. मला सगळं दिसत असतं काय सांग. बरं ठीक. एवढी बारीक झाली का? ऐका माझं ऐकणार का आता? होय, हा? होय, हा? ऐकते. ऐका हा. होय. आम्ही ना खऱ्या आयुष्यात वेगळे आहोत. हा म्हणजे सिरियल मध्ये आम्ही वेगळे असतो. म्हणजे खऱ्या आयुष्यात माझं खरं नाव मोनिका आहे. मुनिका. हा हा. आणि हिचं खरं नाव हर्षिता आहे. हाय. आणि हा बंडूराम तुपे. येडी बेडी. काय पण काय बोलतीस तू? आबासाहेब आहेत ते. नाही ते सिरियल मध्ये खरं नाव बंडूराम. खऱ्या आयुष्यात बंड्या आहे हा आमचा. आज सोडलेली बाई बघ नवऱ्याला बंड्या म्हणती. ऐक ना, मला धडधडतंय. आपण सीन जो एक उरलाय ना तो करूया आणि मग खायला येऊया ना. हे बघ, तसंही वैभव सर नाहीयेत ना, समीर पटकन शूट करतो. अगं, माझं झालंय बोलणं समीरशी. समीरला मी विचारलंय, तो म्हणाला की हा सीन संपेपर्यंत 1.5 तास तरी जाईल. 11 जण आहेत अगं सीन मध्ये. मास्टर होणार, क्लोज किती वेळ लागणार त्याला? त्यात ती प्रज्ञा आहे. बापरे. 4 फंबल तर कन्फर्म आहे. ठीक आहे. त्यामुळे खूप वेळ आहे आपल्याकडे. तू बोललीस समीरशी तर ठीक आहे. हो, आणि मी विराजला असं पण सांगितलंय की आमच्या सीनचं लाइटिंग सुरू झालं की एक मेसेज टाक, आम्ही लगेच निघतो. परफेक्ट. त्याला सांगितलंय की कोणाला काही बोलू नकोस. काय ग्रेट आहेस तू. विराजला सांगितलंस कोणाला काही बोलू नकोस. तो आता जाऊन बोलेल लोकांना. मूर्ख. जाऊ दे आता. ठीक आहे, काय व्हायचं ते होऊ दे. मला कंटाळा आलाय ग सेटवरचा नाश्ता खाऊन मला सारखं चमचमीत खायचं असतं. एक्सक्यूज मी, हाय, ऑर्डर घ्यायला येता? अरे बापरे. अगं बाई. होय मामा. मॅडम तुम्ही तेच ना? वर चिमूट कुंकूत बघ कपाळात. ओळखलं. एक मिनिट, सगळं घंटय. सासू सून. बरोबर आहे, पण नाव चुकतंय. सिरियलचं नाव आहे बघतोस काय, घे चिमुटनी भर कुंकू. मी शलाका सारंगकर आणि मी इरा सारंगकर. सासू सून. बरोबर ओळखलं. सॉरी मॅडम, पण मी बघतो तुमची सिरियल. अहो मग बघा की बिंदास. सॉरी कशाला म्हणताय? तुझे जोक नाही कळत कोणाला. हे तू म्हणतेस ईशा? कॉमेडी आहे. मॅडम आम्ही बघतो रोज सिरियल. माझी आई खूप मोठी फॅन आहे तुमची. थँक्यू. एक फोटो घेऊ काय? हो, काढा ना, काढा. एकच. थँक्यू मॅडम. थँक्यू. काय खाऊया? हॅलो आई. हॅलो. आई तुला माहिती का इथं कोण आले? कोण? थांब दाखवतो, सरप्राईज आहे तुला. खुश बोल पटकन, वेळ नाही माझ्याकडे, बोल. हे बघ. हॅलो. नमस्कार. ऐका. या चिमूटवाले चिमूटभर सासू सुना. चिमूटभर नाही. मॅडम एक डायलॉग बोलून दाखवा ना. अरे एक डायलॉग दाखव ना एक डायलॉग दाखव. बरं, तुमच्यासाठी. प्लीज. माझ्याशी ना तय्यामाला साध. मस्त आहे. once more. आई साहेब, माफी असावी.
थँक्यू. बघितलं ना मस्त मस्त होता तू. ऐक झोप नाही लागणार मला आज. थँक्यू. नाचतायत त्या. थँक्यू. सांभाळून सांभाळून. नंतर करतो. ऑर्डर. हा ऐका ना, म्हणजे आम्ही ना खूप घाईत होत, आमचं शूट इथेच चालू आहे, तर आम्ही ब्रेक मध्ये पटकन आलोय खायला. तर फास्ट द्याल काहीतरी? सांगा ना काय देऊ. व्हाईट सॉस पास्ता द्या आणि ॲव्होकाडो सँडविच. ओके मॅडम, आणतो लगेच आणतो. Yes. चल चल ये. काय कॉम्बिनेशन. चल ग आई ये. हे बघ आज तुला सरप्राईज देते ये. अगं नको ग. काय अगं महागातलं दिसतंय, नको हे तर नको. काय माग करतेस गाई सारखं काय पैशाचं आई तुझी मुलगी आता कमवते उडव बिंदास्ती. अगं नको, माझं लेकरू कमवतं म्हणून हिथं उडवायचंय. नको आपण बाहेर बाहेर फवं खाऊया ना आणि रबरवालं वडं खाऊया ना. ते ये तू इथे बस. अगं नको, महागातलं दिसतंय. नाही काय महाग आज तू काहीच बोलायचं नाही. मी बोलणार, मी ऑर्डर करते, तू बस. अगं काहीतरी वेगळं मागवते. इथे बस बस. स्वस्तातला माग. मी बघीन स्वस्तातला ना, महाग. मी बघीन, तू बस. महागाचं दिसतंय बाहेर. अगं थांब ग जरा. इथं काय कोणी नस. भाऊ असं नाही ओरडायचं. तू म्हणतेस ना इकडे मोठ्या मोठ्या जागेत आलोय आपण. एक्सक्यूज मी. एक ए, आई काय 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 झालं? आई तिकडे बघितलंस का कोण बसलाय? कोण आहे? ते नाही का बघतोस काय? घे चिमुटणी घे कुंकू. आपण ती सिरियल बघतो ना. ते आपल्या माझ्या हिरावाली होय. तुझी इरा ते माझ्याशी ना तय्या मला साथ्य काय. त्या दोघी बघ इरा आणि शलाका बसल्यात दोघी जणी बसल्यात. आई अगं माझी हिरा बसली का सामने. हाय आई 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 अगं पडशील ना ग. कुठे आई अगं जवळ नको जाऊस. त्यांना नाही आवडत कधी कधी. आई जास्त जवळ. हॅलो. काय काय तुझ्या आता खावलीस ग चांडाळने तवळे. काय करताय काय? काय करते तू हे तर काय करायलीस ग. हा मला माहितीये माझ्या लेकराला फसून घेऊन आलीस इथं आणि आता इथं जेवणामध्ये इश घालून मारून टाकणार आहेस माझ्या लेकराला. नाही आई काय मसनात तरी जागा मिळणार आहे तुला. थांबा, हे सगळं सिरियल मध्ये असतं. काय बोलताय तुम्ही? अरे, माझं लेकरू किती बारीक झालं ग माझं. लांबून सगळं लेकरू तू खात जाग काहीतरी खात जाग एकदम वाढले माझं. लाज वाटते. काय करताय. काय करता तू लई करतेस. हिच डॉला काय तू डॉला काय मारती ती माझ्याशी नात या मला सांग थुकते तुझ्या डॉलाग वरती मी. कुत्र तरी घाबरत का ग. काय करतेस तू? गप्प बस. नाही इथे बस. माझं लेकरू बघ कसं वाढलं. गप्प बस आई. तुम्ही बसा. काय काकू शांत व्हा. काय सॉरी मी खरंच सॉरी. पाया पडू का मी? नाही, नाही. सॉरी नाही, म्हणते ठीक तुम्हाला. आहे. काय ठीक आहे. आई सिरियल बघते ना तुमची खूप आणि तुम्ही त्रास देता म्हणून तिला राग येतो तुमचा. पण मी खोटा त्रास देते. त्यांना सांगा त्या खरी चप्पल मारताय. सॉरी आय एम चप्पल नाही जीव घेईन तुझा चप्पल. एक मिनिट बस मारतील त्या. एक माझ्या लेकराला हे तर आणलंय तर आबासाहेबांना माहितीये का. आबासाहेबांना कसं माहित असेल. ते त्यांना कळलं तर हिला इरे ढकलून देतील माझं लेकरू ग. अहो सॉरी सॉरी नाही होत असं काही. आबासाहेब कुठं आहेत. गप्प बस जरा. आय एम सो सॉरी. प्लीज सिरियल मधलं आहे वेगळं आहे. सांगा त्यांना. हो प्लीज सॉरी. हे गर्ल्स ही अशी- व्हॉट्सअप. आबासाहेब आबासाहेब नमस्कार. आई याला काय झालं असं काय आईचं कुठं आहे. आई धोतर नाही घातलं त्यांनी. कसं ते मांडीवरचे केस दिसतात. नाही काकू ते शूटिंग मध्ये धोतर बितर नेहमी मी असाच असतो आणि आता शूटिंग संपलेलं आहे. एनिवे असंच प्रेम राहू द्या. थँक्यू Sorry. घालत जावं धोतर बितर बरं नाही दिसत. गर्ल्स
आय एम अ फ्री बर्ड नाव. म्हणजे शूटिंग संपलं बाबा एकदाच. बॅकअप झालं. बॅकअप एकच सीन होता आणि त्याच्यात मला फक्त थँक्स एवढंच बोलायचं होतं. अरे यार थँक्सचा परडे घेतोय यार. बघ ना. मॅडम तुमची ऑर्डर. थँक्यू. थँक्यू. तू काय खाणार? नाही तुमच्यात शेअर करतो ना मी. तू नको मला समजावून, मी तुला सांगते. आबासाहेब बरं झालं तुम्ही येळेवरती आला, नाही तर आपल्या लेकराला मारून टाकलं असतं या बाईनं. तुम्ही पोलिसांना फोन करा. अहो, काय? पोलिसांना फोन करा लगेच. ए, कसं मारणार आहे मी? का मारेन मी? का मारीन? इश घालणार होती ती जेवणात. काकू ऐका, शांत व्हा तुम्ही आधी. हे बघा जे टीव्हीवर दाखवलं जातं ना ते खरं नसतं. आणि ही आहे ना खूप चांगली बाई आहे तशी. कायची चांगली बाई आहे, धडाची आहे का? 2 वर्षात 2 नवरे बदललेली बाई आहे. बस का एक मिनिट. काकू काय? कोण 2 नवरे? काय हा कुठला विषय आहे? कोण 2 नवरे? आय एम सो सॉरी. काय बोलतायत त्या? अरे सिरियल मध्ये तुमचा आधी ते नवरा दाखवलेला ऍक्टर वेगळे होते ना, आता हे बदलून आले म्हणून ती म्हणते. मग ऍक्टर काकू तिला नाही आधी वेगळा ऍक्टर होता. ऐका, माझा नवरा जो करायचा तो वेगळा ऍक्टर होता. त्याने जास्त पैसे मागितले ना, म्हणून निर्मात्यांनी त्याला बदललं आणि ह्याला आणलं. आता हा म्हणजे नवरा तोच आहे, नाव तेच आहे ना, ऍक्टर बदललाय काकू फक्त. आणि खरं माझं लग्नच नाही झालंय. हे सिरियल मधले नवरे आहेत. लग्न नाही झालं तर एवढं मोठ्याला कुंकू लावून कशाला मिरवत असतीस तिथं? माझ्याशी नाची काय डायलॉग आणि म्हणते मी करोडपती, एवढा मोठा बंगला. इन तर 4 साड्या घालतीस आलटून पालटून. आई काय संबंध? माझं लग्नच नाही झालंय. हे सिरियल मधले नवरे आहेत. लग्न नाही झालं तर एवढं मोठ्याला कुंकू लावून कशाला मिरवत असतीस तिथं? माझ्याशी नाची काय डायलॉग आणि म्हणते मी करोडपती, एवढा मोठा बंगला. इन तर 4 साड्या घालतीस आलटून पालटून. आई काय संबंध? नाही तर काय, एवढा पैसा काय उरावा घेऊन जाणार आहेस? तिरडीवर नेणार आहेस वय? मी नाही आता बदल. आमच्या पैशाच्या नसतात त्या साड्या. आमचं कॉस्ट्युम डिपार्टमेंट असतं काकू. तर ते डिझायनर. एक मिनिट. बाप. आई ऐका आई ओय ग. हो कसं का वाढलं माझं लेकरू? खा जाग तू. तुला सांगत असते ह्या टवळीच्या हातचं नको खाऊस, ती तुझ्या जेवणामध्ये इश टाकते. मी किती मोठ्याने ओरडत असते, माझ्याकडे तुझं लक्षच नसतं बाई. मग आणि त्या दिवशी तू ते पायरीवरनं पडलीस तर काय स्वतः पडलीस होय? मग अगं ह्या टवळीसाठी मी ना तुला ढकललं होतं. मी तुला सांगते अगं लेकरा, माग बघ तुझं लक्षच नसतं माझ्याकडे. अहो मला तुझा आहे ना एक कान माझ्याकडे ठेवत जा, मी सांगते तुला. अहो मी टीव्हीत असते, तुम्हाला मी दिसत असते पण आम्हाला तुम्ही नसता दिसत. मला सगळं दिसत असतं लेकरा. काय सांग बरं ठीक. एवढी बारीक झाली का? ऐका माझं ऐकणार का आता? होय, हा? होय, ऐकते. ऐका हा. होय. आम्ही ना खऱ्या आयुष्यात वेगळे आहोत. हा म्हणजे सिरियल मध्ये आम्ही वेगळे असतो. म्हणजे खऱ्या आयुष्यात माझं खरं नाव मोनिका आहे. मुनका. हा आणि हिचं खरं नाव हर्षिता आहे. हाय. आणि हा बंडूराम तुपे. येडी काय पण काय बोलतीस तू? आबासाहेब आहेत ते. नाही ते सिरियल मध्ये खरं नाव बंडूराम. खऱ्या आयुष्यात बंड्या आहे हा आमचा. आज सोडलेली बाई बघ नवऱ्याला बंड्या म्हणती. ती काय मी पण बंडेच म्हणते. दुसऱ्यांना सोडली म्हणून आपण नाही सोडायचं. इऱ्या आपण नाही सासऱ्याला बंड्या म्हणून हाक मारतात. तो असं नाही करायचं. सिरियल मध्ये सासरे आहेत ते माझे. खऱ्या आयुष्यात मित्र आहे माझा, कॉलेज पासूनचा मित्र आहे. मी बंड्याच म्हणते त्याला, बंड्या. हे बंड्या मला बोलताना पण कसं तरी होतं. आणि तुझं काय नाव? मोनिका फ्रेडरिक. काय ग? म्हणजे तू मराठी नाही सोय? नाही मी मराठीच आहे. माझा नवरा ख्रिश्चन आहे, रॉजर आई फेडरिक. अगं बाय शांत अगं काय ग हे? धक्क्यावर धक्के देतात ग हे. ख्रिश्चन नवरा म्हणते. आणि ही कोण ग? हर्षिता खरात. खरात आहे वय? अगं हे आपल्यातली आहे. मग तुम्ही पण खरात आहात? खरात आहे. खरात आहे वय तू? ऐका. मारत नाही. हे तर खरात आहे वय ना तुम्ही? खरातांमध्ये असं वागतात होय? असं दुसऱ्यांना असं घालून पाडून बोलतात होय? इश खाल असं का वागते ग? काकू मी तेच सांगायचा प्रयत्न करते. मी खऱ्या आयुष्यात अशी नाहीये. ते
ते आम्हाला सांगतात ना ते शूटिंगसाठी ते आम्ही करतो आणि ते आधी शूटिंग केलेलं असतं. ते तुम्हाला दिसतं तेव्हा ते नसतं बनत. तेव्हा तेव्हा घडलेलं नसतोय. नाही म्हणजे तुम्ही जेव्हा टीव्हीवर बघता ना ते 1 आठवड्या आधीच झालेलं असतं. हा शिवाय तुम्ही धोतर घालून यावं पहिलं. आई ते नाही मांडीवच बाई बघवत पण नाही धोतर घालून यायचं. आई असू दे अगं ऑर्डर आली आहे त्यांची, खाऊ दे त्यांना. चल सॉरी. अगं हात काढ खांद्यावरचा, सासऱ्याच्या खांद्यावर हात ठेवतोय. आपल्यात नसतं तसं. कळतेस काय तू? कठीण आहे काकू विष नाही घातलंय मी, हे बघा. अगं मरशी अगं नाही. हे बघा मी पण खातीये. अगं ये रे तू नको. अगं नको खाऊ. रिलॅक्स. ते खोटं असतं नाही तिकडचं सगळं. तू सॉरी खरंच सॉरी आई. नाही ठीक आहे. खूप प्रेम आहे आईचं तुमच्यावरनं म्हणून ती असं वागते. हो मी रोज दिसताना ती एकदम कनेक्ट झाली तुमच्याशी. काकू काय? ही जी दिसते ना तुम्हाला साधी सरळ सोज्वळ ते बघ कशी. डेंजर कीड आहेत तिच्यात. म्हणजे मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखवली ही, हॉस्पिटलच्या बेडवर पायाला प्लास्टर. तर त्या प्लास्टरच्या पायाने तो पाय आमच्या पायात पाय घालून ती आम्हाला पाडत होती. आणि मजा घेत होती आमची. दुखत होतो का ग खूप? नाही खोटं प्लास्टर होतं, ती आम्हाला पाडत होती. हा डॉक्टरांनी खोटं लावलं होतं होय? अहो डॉक्टरच खोटा होता. म्हणजे ग सकाळी निली गोली, संध्याकाळी पिवली गोली. डेंजर. फक्त चेहऱ्याने डॉक्टर वाटत होता, हा. जिभेचे तुकडे पडले होते. डबिंग केलं होतं नंतर आठवतंय का? होय का? पण ते दवाखाना दाखवतात तू पण खोटा असतोय. अहो सेट असा लावला की घर, असा उलटा फिरवला की हॉस्पिटल. काय करते त्यांना कळणार आहे का? आम्ही सगळं खरं खरं समजतो आणि हे फसवतात आम्हाला. फसवत नाही. भाऊसाहेब येतील ना त्यांना मग कॉम्प्लेंटच करणार आहे मी ह्यांची. मग बघ. भाऊसाहेब कोण? अहो भाऊसाहेब आमच्या इकडचे नगरसेवक आहेत. आई सरळ त्यांच्या ऑफिसमध्ये गेली परवा आणि त्यांना कंप्लेंट केली की ते सिरियल मध्ये किती जाहिराती दाखवता, बंद करा म्हणून. आम्हाला नाही आवडत ते. मग असं तुटल्यासारखं वाटतं ते. मला नाही आवडत आम्हाला. म्हणे सरकारला विनंती करा तुम्ही आणि जाहिराती काढून टाका. आई ग. आई बोळी हो. अहो जाहिराती आहेत म्हणून चॅनलला पैसे मिळतात, आणि चॅनलला पैसे मिळतात म्हणून आम्हाला पैसे मिळतात, म्हणून आम्ही ही ऍक्टिंग करू शकतो. जाहिराती बंद केल्या ना चॅनल बंद पडेल, सिरियलही बंद पडेल. मग चालेल का? सिरियल बंद झालेली नाही, मीरा नको, दिसणार नाही हे मग. बाया नको. माझा जीव आहे त्याच्यामध्ये. ते नको नाही, बंद नाही. पाडायला सांग. नाही, नाही. Please सांगा त्यांना. हो पण ते सगळं खरं नसतं. ते आम्हाला गोष्ट स्क्रिप्ट असते. म्हणजे आम्हाला एक रायटर लिहून देतो काय बोलायचं, एक दिग्दर्शक असतो जो सांगतो की हिला आता तू जिन्यावरनं ढकल इथे, हे ते सांगतात. ते आम्ही फक्त कॅमेराच्या समोर करत असतो, ऍक्टिंग करत असतो. ते सांगतात. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जातो, हा वकील कोर्टात जातो, तसं आम्ही ऍक्टर शूटिंगला जातो. असं आम्ही असं खरं आहे असा भास निर्माण करतो, पण ते खोटं आहे याचं भान तुम्ही ठेवा. नाही काय ना ते, जेव्हा तुम्ही तुमच्या सुनाला त्रास देता ना तेव्हा आमच्या सासून दिलेला त्रास आम्हाला आठवतो. मग असं सून सासूच्या विरोधात उभी राहिली ना की असं आमच्या पायात एकदम बळ येतं का बाय, आम्ही जे करू नाही शकलो तर कुणीतरी करतो तर आनंद वाटतो. काकू म्हणून. आणि तुम्हाला ते खोटं काय वाटत असेल ते वाटू द्या, आम्हाला खरं खरं वाटतं, आम्हाला त्याच्यात आनंद मिळतो. बंद नका करू आता. नाही बंद नाही. शांत व्हा. आणि माझ्या लेकराला जरा खायला घालावं एवढंच दिसतं ते. एवढंच अहो, तुमचं हे लेकरू नाही ते डुकरू आहे. ते डुकरू काय बोलता असं तर चर खाता ते. हा त्याच्या फरमाईशी पण खूप मोठमोठे आहे. हॉट चॉकलेट, फिश बर्गर, ॲव्होकॅडो सँडविच. असू दे, जे मागतं ते द्या, आम्ही बघू नंतर काय होईल बरं, ते मग. द्या त्याला. अहो, भाऊ आई अगं असं नाही ओरडायचं. सांग एक्सक्यूज मी, येस मॅम. काय खायचंय तुला सांग. मला फव चालती, फव माग. बरं ठीक आहे, पोहा, एक पोहे आणि एक मसाला डोसा. ओके येस थँक्यू. ओ ऐका ना वो, धोतर घालून या ना, बरं नाही दिसत. शिबाय कसं काय चांगलं दिसत.